हरिओम. माया निरूपण भाग 6. शिष्या बहुमन घाली, आता बाष्कळता राहिली. येथे वृत्ती चंचल केली, तरी बुडसी संदेह सागरी. समर्थ आपल्या शिष्याला पुन्हा एकदा सांगतायत की संपूर्णपणे शरण आलेला आहे ना तो, आणि म्हणून त्याला ही कानपिचकी घेतली तरी त्याला राग येत नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. समर्थ काय म्हणतात? सगळी बाष्कळता सोडून दे, सगळी चंचलता सोडून दे. ज्यांच्यामुळे वृत्ती चंचल होते अशा सगळ्या गोष्टी टाकून दे. जर टाकल्या नाहीस तर संदेह सागरी बुडशील, म्हणजे संशयाच्या समुद्रात बुडशील. म्हणजे बघा, आपण व्यवहारातही पाहतो की कोणतंही काम करताना तिथं जर थोडंसं जरी लक्ष विचलित झालं तर ते काम चांगलं होत नाही. म्हणून ते म्हणतात ना की दुर्घटना घडते कशामुळे? एका सेकंदाचा जरी इकडचा इकडे मन भरकटल्या गेलं किंवा लक्ष विचलित झालं की दुर्घटना घडते. तसंच हा मनाचा उतावीळपणा कामातील यशस्वीतेसाठी फार मोठा अडथळा आहे. ज्याचं मन थाऱ्यावर राहिलं, एकाग्र राहिलं, त्याचं काम चांगलं होतं. एकाग्रता ही फार मोठी शक्ती आहे. आणि म्हणूनच 11 स्कंधामध्ये या अवधूतांनी जे 24 गुरु केले त्यामध्ये एक गुरु आहे तो शर्कार. शर्कार म्हणजे बाणाचं टोक बनवणारा. राजाची पालखी निघालेली, म्हणजे ढोल ताशा सगळं काही चालू असताना हा शर्कार तिथे कॉर्नरला बसलेला बाणाचं टोक तयार करत होता. आणि तिकडनं प्रधानजी आले. त्यांनी त्या शर्काराला विचारलं, राजाची मिरवणूक गेली ती या बाजूने गेली का त्या बाजूने गेली? कारण तू तर सेंटरला बसलेला आहे. तो म्हणाला, खरं सांगू का, मी या बाणाचं टोक करण्यामध्ये इतका एकाग्र होतो की मला राजाची पालखी इथून गेली हेच माहिती नाही आहे. आणि मग त्याला राजदरबारात बोलवलं, त्याला शिक्षा देणार. त्यावेळेस तो शर्कार म्हणतो, राजे सरकार, मी जर तुमच्या पालखीकडे लक्ष दिलं असतं आणि या बाणाचं टोक अगदी अणुकुचीदार जर झालं नसतं आणि या बाणाने जर तुम्ही शत्रूशी लढत असताना तुम्ही हरले असता तर ते योग्य होतं का? माझी कामातली एकाग्रता आहे ते योग्य आहे. राजाला पण ते पटलं, कारण एकाग्रता ही फार मोठी शक्ती आहे. ती सर्व क्षेत्रात आपलं महत्त्व प्रस्थापित करते. विज्ञानाच्या क्षेत्रात निरनिराळे प्रयोग करणारे शास्त्रज्ञ आपापल्या प्रयोगात इतके मग्न असत की स्वतःच्या खाण्यापिण्याचंही त्यांना भान नसायचं. न्यूटनच्या चरित्रातला वाचलेला एक उल्लेख असा आहे की न्यूटन प्रयोगशाळेत प्रयोग करत असताना त्यांच्या जेवणाच्या वेळी त्यांचं ताट वाढवून त्यांचा आचारी त्यांच्या खोलीत आणून ठेवायचा. आणि न्यूटनला भूक लागली, भुकेची जाणीव झाली की त्यांनी ते जेवण करावं आणि पुन्हा आपल्या कामाला लागावं, असा त्यांचा नित्यनियम. एकदा असं झालं की आचार्याने त्यांचं जेवणाचं ताट आणून ठेवलं. बराच वेळ झाला तरी ते प्रयोग करण्यामध्ये इतके एकाग्र झालेले होते की त्यांचं जेवणाकडे लक्षच नव्हतं. थोड्या वेळाने काय झालं, त्यांची लाडकी मांजर आली आणि तिने बघितलं आपल्या धन्याचं काही इकडे लक्ष नाही. तिने ते ताट चाटून पुसून स्वच्छ केलं. थोड्या वेळाने आचार्य आला आणि ते रिकामं ताट घेऊन गेला. त्यानंतर केव्हा तरी न्यूटन सर भानावर आले आणि त्यांनी आचार्याला हाक मारून जेवणाचं ताट आणून देण्याविषयी सांगितलं. तो म्हणाला, अहो, मी तर जेवणाचं ताट आणून ठेवलं होतं, तुमचं जेवण झालं, मी रिकामं ताट घेऊन गेलो. हे असं म्हणल्यावर न्यूटन काय म्हणाले माहिती का? असं का? बरं ठीक आहे. म्हणजे मी जेवलो का नाही जेवलो याचंही त्यांना भान नव्हतं. पुन्हा त्यांनी कामाला सुरुवात केली. म्हणजे
प्रयोगातील एकाग्रतेचा एवढा प्रभाव आहे की त्यामुळं देहबुद्धीही सुटून गेली. पण त्यांच्या प्रयोगशाळेच्या बाहेर असलेल्या चौकीदारानं मांजरानं त्यांचं ताट स्वच्छ केल्याचं आचार्याला सांगितलं, म्हणून ही घटना त्यांच्या चरित्रात नोंदवली गेली. आणि म्हणूनच समर्थ एकाग्रतेला महत्त्व देतात. एकाग्रता जर नाही राहिली तर काय होतं, वृत्ती चंचल होते आणि मग साधक संशयरूपी सागरात बुडून जातो. आता संशयाचा परिणाम सांगताना माऊली काय म्हणाले होते की मग संशय जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासिगा. म्हणूनच संशयाहुनी थोर आणिक पाप नाही घोर, हा विनाशाची वागुर प्राणियासी. आता कुणी आणिक नाही पाप घोर किंवा काय होतं, एकाग्रता जर नसेल तर जे काय करतोय त्याच्यामध्ये परत परत संशयाची बाधा येत राहते. म्हणून आमचे संत म्हणतात, संशयाची बाधा न हो राजसा. माझा जो साधक आहे त्याला संशय येऊच नये. आणि म्हणून संशयाहून थोर आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागुर प्राणियासी. संशय नष्ट झाला की एकाग्रता वाढते आणि साधकाला यशप्राप्ती होते. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आधी आमची एकाग्रताच होत नाही. एकाग्रता झाल्या गेली पाहिजे. आणि म्हणून समर्थ सांगतात त्यावर लक्ष केंद्रित केलेलं पाहिजे. ते आपल्या शिष्याला काय म्हणाले होते की शिष्या बहु मन घाली, आता बाष्कळता राहिली, येथे वृत्ती चंचल केली, तरी बुडसी संदेह सागरी. सगळं झालं तुला आत्तापर्यंत सांगून, म्हणून संपूर्णपणे तू आता शरण आलेला आहेस. तर नुसतं बोलणं किंवा वाच्यता हे सगळं सोडून दे. ही चंचल वृत्ती तीसुद्धा सोडून द्यायची. पण ते सोडून देण्यासाठी काय करायचं, तर संशय घेता कामा नये, संदेह घेऊ नये. आणि त्यामध्ये जे काय कार्य करतो आहे त्यातली एकाग्रता अंमलात आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग एकाग्रतेमुळे काय होतं, जरी वेळ लागला तरी ते काम हे इतकं व्यवस्थित होतं. अर्थात आता इथे या शिष्याला एकाग्रता ठेवून करायचं काय आहे, तर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि आपली साधकावस्था बाजूला सारून सिद्धावस्था प्राप्त करून घ्यायची आहे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.